विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इतिहास म्हणजे काय तर मानवी प्रगतीचा आढावा. इतिहास म्हणजे भूतकाळाला वर्तमान काळाशी जोडणारा पूल. थोडक्यात भूतकाळ जाणून घेतल्याने वर्तमानाची वाटचाल सोपी होते आणि भविष्याचे नियोजन देखील यशस्वी होत असते. कला शाखेमध्ये भाषा विषयांबरोबरच शिकवल्या जाणाऱ्या इतिहास या विषयाला स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे इतिहासाशिवाय स्पर्धा परीक्षेचं पानही हलू शकणार नाही. म्हणून इतिहास जाणून घेणाऱ्या, इतिहास शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम बदलला आणि इतिहास या विषयाचे नवे पाठ्यपुस्तक आपल्या हातामध्ये आलेले आहे. विद्यार्थ्यांनो, प्रथमतः या नव्या पाठ्यपुस्तकाची ओळख आपण करून घेणार आहोत. आपल्या स्क्रीनवर दिसते आहे इयत्ता 12वी इतिहास या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ. या मुखपृष्ठाचे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की या मुखपृष्ठावर उद्योग आणि व्यवसायातील प्रगतीचं प्रतीक असलेलं एक इंजिन आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्या खालोखाल एक कारखान्याचे चित्र आहे. त्याच्या खाली सागरी वाहतुकीचं एक सागरी जहाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा महाराजांच्या दीपस्तंभासारख्या कार्याचं स्मरण आपल्याला देते. राजमुद्रेच्या खाली आपल्याला दिसतंय एक चरखा दिसतोय बघा. चरखा पाहिल्यानंतर आपल्याला स्वावलंबन, स्वदेशीचा अवलंब, लघु उद्योग, कुटीर उद्योग यांचं उद्योगाचं प्रतीक असलेला हा चरखा पाहायला मिळतो. तसेच स्वातंत्र्य आंदोलनातील गांधी युगाचे स्मरण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या खाली आपल्याला अजून एक चित्र दिसतंय, तो आहे पुणे येथील शौर्य स्तंभ. पहिल्या महायुद्धामध्ये शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांचं स्मरण हा स्तंभ आपल्याला करून देतो. त्यानंतर खाली आपल्याला संसद भवनाचं चित्र पाहायला मिळतंय. स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्थेचं दर्शन या चित्रामधून आपल्याला होतंय आणि या सर्व चित्रांच्या मधोमध एक शृंखला आहे. ही सर्व चित्र जणू काही एका शृंखलेत बांधलेली आहेत. या सर्व चित्रांचा पाठ्यपुस्तकाच्या आतमध्ये असलेल्या इतिहासाशी संबंध जोडलेला आहे. म्हणजे हे सर्व चित्र आपल्याला एक प्रकारचा सूचक अर्थ सांगतात. म्हणजे पुस्तकाचं जे अंतरंग आहे ते आपल्याला मुखपृष्ठावरून जाणवायला लागलेलं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मुखपृष्ठाची ओळख झाल्यानंतर दुसरं एक महत्वाचं पृष्ठ आहे ते म्हणजे आपल्या पुस्तकाचं शेवटचं पान. शेवटचं पान म्हणजे त्याला आपण प्रमाण भाषेमध्ये मलपृष्ठ असं म्हणतो. आपल्याला स्क्रीनवर आता हे मलपृष्ठ म्हणजे पुस्तकाचं शेवटचं पान पाहायला मिळतंय. या शेवटच्या पानाचं निरीक्षण जर आपण केलं तर या पृष्ठावर देखील आपल्याला रडार यंत्रणेचं चित्र पाहायला मिळतंय. टेलिफोन आहे, मोबाईल किंवा आपण त्याला भ्रमणध्वनी म्हणतो त्याचं चित्र आहे, उपग्रहाचं चित्र आहे, अग्निबाणाचं चित्र आहे. ही सर्व चित्र आपल्याला काय सांगतात तर आपली दळणवळण क्षेत्रामध्ये झालेली प्रगती आहे. ह्या प्रगतीची सूचक चित्र ही आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या आधुनिक भारताची वाटचाल 21व्या शतकापर्यंत कशा प्रकारे झाली हे देखील सुचवण्याचा प्रयत्न ही चित्र करतात. आपल्या या पृष्ठावर कोपऱ्यामध्ये आपल्याला एक पदक किंवा एक मेडल आपल्याला पाहायला मिळतंय. ते आहे 1952 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेमध्ये साताऱ्याचे खाशाबा जाधव या कुस्तीपटूनं एक कांस्य पदक प्राप्त केलेलं होतं आणि भारताची जी मान आहे या स्पर्धेमध्ये उंचावली गेली होती आणि त्याचं प्रतीक असलेलं हे पदक आपल्या ह्या पृष्ठावर आहे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे मध्यभागी एक लोगो किंवा एक बोधचिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. ते कशाचं आहे तर ते आहे सार्क या संघटनेचं
सार्क ही संघटना आंतरराष्ट्रीय संघटन आणि ऐक्याचं प्रतीक आहे. थोडक्यात मलपृष्ठाचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की मलपृष्ठ हे इतकं बोलकं आहे की आपल्याला त्यावरनं आधुनिक भारताची वाटचाल सहजपणे स्पष्ट होते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपल्याला मध्ययुगीन जग, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक जग असा 500 वर्षाचा इतिहास अभ्यासायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पाठ्यपुस्तक हातामध्ये घेतो, मुखपृष्ठ मलपृष्ठाचं निरीक्षण करतो आणि आपल्या अनुक्रमणिकेकडे वळून आपण शिक्षण घ्यायला आरंभ सुद्धा करतो. परंतु हे क्रमिक पुस्तक ज्यांच्या प्रयत्नातून सिद्ध होत असतं त्यांचे प्रयत्न सुद्धा तितकेच मोलाचे असतात. आणि म्हणून आता तुमच्या समोर हे चित्र दिसतंय ते कशाचं आहे, तर बालभारती यांच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या वतीनं हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या मार्फत यांच्या प्रयत्नातून हे पुस्तक आपल्या समोर आलेले आहे. आणि ह्या चित्रामध्ये आपल्याला इतिहास विषय समिती मध्ये कोणते सदस्य आहेत किंवा या ठिकाणी या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये अभ्यास गटामध्ये कोणत्या समितीने कार्य केले, कोणकोणत्या आपल्या गुरुजनांचा यामध्ये सहभाग आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हे आपले इतिहासाचे पुस्तक सिद्ध झालेले आहे. आपल्या इयत्ता 12वीच्या पुस्तकात या ठिकाणी पहा, अनुक्रमणिकेमध्ये एकूण 12 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. ही जी 12 प्रकरणं आहेत या 12 प्रकरणांमधून आपल्याला आपला 12वीचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण शिकणार आहोत. आपल्या पुस्तकातलं पहिलं प्रकरण आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. विद्यार्थ्यांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला युरोपामध्ये झालेलं परिवर्तन किंवा प्रबोधन, या परिवर्तनातून औद्योगिक क्रांतीला कशी चालना मिळाली, विविध वैज्ञानिक शोध लागले आणि त्यातून युरोपात कसं प्रबोधन झालं हे आपण जाणून घेणार आहोत. या औद्योगिक क्रांतीमुळे पुढे वसाहतवाद आणि औद्योगिक क्रांती हे कसे एकमेकाला पूरक ठरले आणि त्यातून साम्राज्यवाद कसा वाढीस लागला याकडे वाटचाल आपल्याला या प्रकरणातून जाणून घ्यायची आहे. दुसरं प्रकरण आहे आपल्या पाठ्यपुस्तकातलं युरोपीय वसाहतवाद. यामध्ये वसाहतवादाची संकल्पना, वसाहतवादाच्या उदयाची कारणे व परिणाम आपण अभ्यासणार आहोत. युरोपीय राष्ट्रांचा वसाहतवाद कसा वाढला, त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आशिया व आफ्रिका या खंडात देखील आपल्या वसाहती स्थापन केल्या, ह्या सगळ्या माहितीचा किंवा ज्ञानाचा आढावा आपण या पाठात घेणार आहोत. तिसरं प्रकरण आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. भारतात युरोपीय म्हणजे पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, फ्रेंच यांनी वसाहतवादाचा केलेला विस्तार आपण पाहणार आहोत. प्रकरण चौथे आहे वसाहतवाद व मराठे. या प्रकरणात मराठी सत्तेनं वसाहतवादाला कसा विरोध केला हे जाणून घेताना महाराष्ट्राच्या स्थानिक इतिहासाला देखील महत्त्व मिळणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा द्रष्टेपणा, छत्रपती संभाजी राजे यांचं दूरदर्शित्व आपल्या लक्षात येणार आहे. प्रकरण 5वं आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. भारतीयांनी इंग्रजांच्या अनिर्बंध वर्चस्वाविरुद्ध लढा दिलेला आहे. यामध्ये समाज सुधारकांचे योगदान किती महत्वाचे आहे हे आपण या प्रकरणातून जाणून घेणार आहोत. प्रकरण 6वे आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. या पाठात भारतीयांनी केलेला प्रतिकार हा 1817 ते 1947 पर्यंत हा लढा चालू होता. त्यामध्ये 1857 पूर्वीचा लढा, 1857चं स्वातंत्र्य युद्ध, भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन, मवाळ जहाल गटाचं कार्य, गांधी युगाचा कालखंड, सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा, आझाद हिंद सेना आणि स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. प्रकरण 7वं भारत निर्वसाहतीकरण आणि एकीकरण. या पाठात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
झालेलं विलिनीकरण संस्थानांचं, त्यामध्ये जुनागड, हैदराबाद, काश्मीर समस्या, दादरा व नगर हवेली, गोवा मुक्ती संग्राम, पॉंडिचेरी यांचं एकत्रीकरण कसं झालं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रकरण 8, जागतिक महायुद्धे आणि भारत. 1914 ते 18 या काळामध्ये पहिले जागतिक महायुद्ध झाले आणि 1939 ते 1945 या काळामध्ये दुसरे जागतिक महायुद्ध झाले. या महायुद्धाची कारणे व भारतावरील परिणाम आपण जाणून घेणार आहोत, कारण ह्या दोन्ही महायुद्धाचा काळ म्हणजे भारताच्या पारतंत्र्याचा काळ होता आणि भारत इंग्रजांच्या वतीनं या युद्धामध्ये सामील झालेला होता आणि त्यामध्ये त्या युद्धाचे जे परिणाम आहेत, भारताच्या दृष्टीनं काय झाले किंवा भारताच्या स्वातंत्र्याला कुठेतरी यातून प्रेरणा मिळाली का, या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकरणात जाणायच्या आहेत. प्रकरण 9 आहे जग निर्वसाहतीकरण. ज्याप्रमाणे भारताचा संघर्ष आहे त्याचप्रमाणे आशिया व आफ्रिका खंडातील इतर वसाहतींचा जो लढा आहे, या लढ्याचा म्हणजे निर्वसाहतीकरणाचा आढावा आपण या प्रकरणात घेणार आहोत. प्रकरण 10 आहे शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाची 2 गटात विभागणी झाली. म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रे आणि रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष झाला त्याला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. यातून पुढे आलेला अलिप्ततावाद व त्यामध्ये असलेली भारताची भूमिका या घटकांना आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. प्रकरण 11 यामध्ये बदलता भारत भाग 1 यामध्ये आपण जागतिकीकरण, विविध क्षेत्रामध्ये झालेले बदल, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, नागरीकरणासाठी आखलेल्या योजना, संपर्क साधने, विज्ञान व तंत्रज्ञान, युवकासंदर्भात असलेली धोरणं, माहितीचा अधिकार, राज्याची पुनर्रचना इत्यादी घटकांना आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे बदलता भारत भाग 2 यामध्ये देखील सामाजिक क्षेत्र, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक वारसा व पर्यटन क्षेत्र यामधील विविध योजना, झालेली परिवर्तनं आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे एकूण या 11 आणि 12 या 2 प्रकरणातून आपण बदलत्या भारताचा, आधुनिक भारताचा आढावाच घेणार आहोत या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आपल्याला या नवीन अभ्यासक्रमाचं स्वागत करायचं आहे आणि संपूर्ण इतिहास हा जाणून घ्यायचा आहे की जो आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता अभ्यासक्रम म्हटलं की आपलं जे मूल्यमापन असतं, ह्या मूल्यमापनाशिवाय आपला अभ्यास पूर्ण होत नाही आणि म्हणून आपली लेखी परीक्षा किंवा परीक्षा हा त्या मूल्यमापनाचा एक भाग आहे. आणि त्यामुळे आपल्याला या इतिहासाच्या 100 गुणांच्या अभ्यासक्रमावर आधारित आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जायचंय. आपल्या महाविद्यालयाच्या अंतर्गत परीक्षा देखील होणार आहेत. तर वर्षभरामध्ये आपण 25 गुणांची घटक चाचणी सोडवणार आहोत. 50 गुणांची प्रथम सत्र देखील आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला विशेषतः 12वी बोर्ड परीक्षा एकूण गुण 80 हा जो लेखी पेपर सोडवायचा आहे त्याचं जे काही स्वरूप आहे, त्याचा जो आराखडा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करणं देखील सोपं जाणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुमच्या समोर मूल्यमापन आराखडा दिसतोय. बोर्ड परीक्षेसाठी एकूण 80 गुण आहेत लेखी परीक्षेला आणि 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहेत. तुम्हाला एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 9 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न तुम्हाला सक्तीचा सोडवायचा आहे. 1 ते 9 प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. त्याला गुण 6 असणार आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त योग्य पर्याय लिहायचा नाहीये, तर पर्यायाला अधोरेखित करून त्या ठिकाणी विधान आपल्याला पुन्हा लिहायचं असतं. त्यानंतर ब गटामध्ये पहा, आपल्याला पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून आपल्याला लिहायची आहे. एकूण 4 गुणांसाठी आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला 4 गट असणार आहेत, 4 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक गटामध्ये एक जोडी चुकलेली असणार आहे, तेवढी आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि प्रत्येक प्रश्न हा त्यातला 1 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे ब मध्ये एकूण तुम्हाला 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत.
प्रश्न दुसरा अ आहे, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांच्या संबंधी नावे लिहा असा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. तो देखील वस्तुनिष्ठ स्वरूपाचाच प्रश्न आहे. नंतर प्रश्न दुसरा ब आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून तुम्हाला विधान पूर्ण करायचे. म्हणजे हा बहुपर्यायी प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. हा देखील वस्तुनिष्ठ स्वरूपाचाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. नकाशावरील प्रश्न आहे बघा. पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये भूगोल विषयामध्ये अशा प्रकारचा प्रश्न असायचा, परंतु विद्यार्थ्यांनो आता नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण जे 5 नकाशे आहेत, त्या नकाशाचं अवलोकन आपण वर्षभर करणार आहोत आणि त्यावर आधारित आपल्याला 5 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न देखील सोडवायचे आहेत. आणि त्यामुळं हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि आपल्याला 5 गुण मिळवून देणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. या ठिकाणी देखील आपल्याला अतिशय चांगला प्रश्न आहे, तुमच्या स्मरणशक्तीला चालना देणारा आहे. 6 पैकी कोणतेही 4 सोडवायचे, त्याला 8 गुण असणार आहेत. प्रश्न 5 आहे, टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 5 पैकी 3 सोडवायचे असतात. प्रत्येक टिप किंवा प्रत्येक संकल्पना ही 2 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये तुम्ही 25 ते 30 शब्दामध्ये मर्यादित उत्तर अगदी मुद्देसूद लिहायचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. हा आपला पूर्वीपासूनचाच प्रश्न आहे. 5 पैकी तुम्ही कोणतेही 3 सोडवणार आहात. प्रत्येक कारणासाठी तुम्हाला 3 गुण दिलेले आहेत. या ठिकाणी प्रत्येक विधानाचं जे काही योग्य कारण असतील त्या कारणाचे मुद्दे लिहून आपण ते उत्तर लिहिणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 आहे, तुमचे मत नोंदवा. या ठिकाणी स्वमत किंवा अभिव्यक्ती अशा स्वरूपाचे प्रश्न आपण भाषा विषयामध्ये सोडवतो, त्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. 5 पैकी कोणतेही 3 आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित प्रश्न असणार आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी विचारला जाणार आहे. असे 9 गुणांसाठी तुम्ही 3 प्रश्न सोडवणार आहात. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 3 पैकी 2. हा थोडासा सविस्तर लेखनाचा प्रश्न आहे. याला गुण 10 आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 5 गुण असणार आहेत आणि मुद्देसूद तुम्ही हे उत्तर लिहायचे. उत्तराची प्रस्तावना असेल, त्यानंतर विचारलेल्या घटकाचं मुद्देसूद असं स्पष्टीकरण करायचे. प्रश्न क्रमांक 9, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही सविस्तर उत्तर लिहायची आहेत. त्यापैकी तिथे सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 5 गुणांना असणार आहे. एकूण 3 सोडवायचे, तुम्हाला 15 गुण असणार आहेत. तर अशा प्रकारे तुमची ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांसाठी आपण सोडवणार आहोत. त्यानंतर 20 गुण जे आहेत ते प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी तुम्हाला ठेवलेले आहेत. आपल्या महाविद्यालयीन स्तरावर अशा प्रकारची ही अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, योग्य पर्याय निवडा, एका वाक्यात उत्तरे लिहा, संक्षिप्त नावं लिहा, चूक की बरोबर लिहा, अशा वाक्य पूर्ण करा, गटात न बसणारा शब्द शोधा, घटनेविषयी आपलं मत नोंदवा किंवा एखादी घटक चाचणी घेतली जाईल किंवा क्षेत्रभेट अहवाल, प्रकल्प अशा प्रकारचा एक उपक्रम आपल्या महाविद्यालय स्तरावर आपले प्राध्यापक किंवा आम्ही घेणार आहोत आणि तुम्हाला 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहेत. म्हणजे असे 80 अधिक 20 तुम्ही एकूण 100 गुणांचा अभ्यासाचं मूल्यमापन तुमच्या इतिहास विषयाचं होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतला आणि मूल्यमापन आराखडा प्रश्नपत्रिकेचं सुद्धा स्वरूप जाणून घेतलेलं आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष आपल्या अध्यापनाला आरंभ करणार आहोत. धन्यवाद.